हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. तर आपला चिखल आज लवकरच झाला. आज उठलो होतो बरोबर 3 वाजता, 3 वाजता उठलो होतो. चिखल झाला बरोबर 6 वाजता झाला चिखल. तर चिखल झाला की मी बानूला दूध बिन तापवून ठेवलंय. हे काय दिसतंय का, दूध तापवलंय. आणि रात्रीची भाजी आहे. आणि रात्रीची भाजी करून म्हणलं की मेथीची भाजी होती, खराब होईल, मग ही काय मेथीची भाजी बनवली मटकीची डाळ टाकून मस्तपैकी अशी. हे माझा संध्याकाळचा पण स्वयंपाक झाला. आणि रात्रीची भाकर आणि चपाती एक. रात्रीच्या 2 भाकरी तशाच राहिल्या. 3 भाकरी केल्या. सकाळनं पण लवकर बानूला आंघोळी घालावं लागते ना, दूधही तापावं लागतं, चपाती करावं लागते. त्यामुळं मग मी काय करते, संध्याकाळनंच एक शिल्लक भाकर करून ठेवत असते. तर असं आपलं रोजचंच आहे चालू. मला एक सांगायचं आहे वहिनी, मी फक्त तुमचा गलत वापर करते असं वाटते का तुम्हाला? गलत म्हणजे मी तुम्हाला बोलत नाही. अहो तुम्ही माझ्याशी बोला ना. हां, मी तुम्हाला कधी म्हटलंय का की वहिनी असं आहे, वहिनी तसं आहे? तसं नाही. आपल्यामध्ये गैरसमज असा दूर कधीच होऊ शकत नाही, तुम्हाला पण माहिती आहे ना. तर राहिला प्रश्न तिथं कामाला जायचा. मी काही जगाच्या आखरीत काम करत नाही, सगळी करतात. पण जगाच्या आखरीत जे लेकरू मला आहे अपंग, ते लेकरू कोणाला नाही. आहेत, भरपूर आहेत, पण त्या बाया काय कामाला येत नाही. आणि राहिला प्रश्न माझा नवऱ्याकडे जायचा, तर तुम्ही नवऱ्यापाशी राहताय, मान्य आहे. तुम्ही भाऊ माझा पेतो, तुम्ही राहता, तुम्हाला जाच आहे नवऱ्याचा, मान्य आहे मला, हे मी पण डोळ्याने बघितलेलं आहे. पण तुम्ही हे कसं विसरू शकताय की त्याच अपंग पुरीला त्याने मारायचा प्रयत्न केला. आणि त्याने मला मारलं, ह्याच्या आधी लय मारलं. दीक्षा पोटात होती ना, त्याच्या आधी मी लय सैन केलं. त्याचा मार हे सगळं सैन केलं. जाच सासू सासऱ्याचा कमी जाच, पण नवऱ्याचा एवढा जाच. तुम्हाला सांगते, त्याला अशी विणी टांगलेली आवडत नव्हती, त्याला असा भांग पाडलेला आवडत नव्हता, असं बाहेर भांडी घासलेली आवडत नव्हती. तर लगेच मारायचा, इतका मारायचा ना, काळं निळं केलेलं आहे माझं थोबाड. आणि पुरावा करताना, तर पुरावा ना, तर एक ना एक दिवस मी तिथं जाईलच, त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल. भाऊ बहिणीनं याच्यात खोटीही काही नाही. फक्त राहिला प्रश्न, थांबा मी दूध ठेवते तापायला. कसं असतं माहिती आहे का, ज्याला दुःख असतं त्यालाच कळतं. आता तुम्हाला कसं दुःख आहे, तसंच मला तर लय आहे दुःख. मी जगाच्या आखरीत नाही काम करत, सगळी करतात काम, सगळी करते, अख्खी दुनिया करते. पण जी मी माझ्या मागा नाही, भावांचा पाठी मागा, भावांचा हात नाही ना, बापाचा हात आहे. बाप तर काय पिऊन त्यांनाच नीट करून अजून तेच चालू आहे बापाचं. आईचा हात म्हणलं तर त्यांनी काही कमवून ठेवलेलं नाही, कळलं का. आणि 4 माणसं कामाला जात होती ना, तर 4 माणसाचं तेवढी महागाई बी तेवढीच आहे. आणि हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की कसं असतं माहिती आहे का, बोलाय गेलं ना लय उकंडाचं काय म्हणतात ना, न्हाव्याचा उकंडा उकुराय गेलं ना, तर लय केसच निघतात त्याच्यात काय सोनं निघत नाही किंवा कापूस निघत नाही. म्हणून सांगते, आपल्या घरातलं आपणच झाकून ठेवायचं. आणि झाकून ठेवायचं असं तर तुम्ही केलेलं नाही. असं प्रत्येक गोष्ट तुम्ही सोशल मीडियावरच शेअर केलेली आहे, मान्य आहे मला. हां, पण अजून काही काढायची काही गरजच नाही ना आपल्याला. आपल्या जे वटीत पडले, जे लेकरं आपली मोठी व्हायला लागले, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मी जगाच्या आखरीत नाही काम करत, सगळी लोक करतात काम. जर काम केलं तरच खायला आहे. आणि तुम्ही पण केलंय तेच. आता कुठं सुखाचे दिवस 2 महिने आले, 4 महिने आले, तर तुम्ही असं मला बोलता. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं बोलचाल, पण तरी पण जाऊ द्या, माझा काय तुमच्यावर राग नाही. जे तुम्ही बोलताय त्यांनी मला का नाही अजून उल्हास भेटतो काम करायला.
तुम्ही म्हणला होता की ती इथं कामाला जाऊ, मान्य आहे, पण तिथं काम फक्त 2 दिवस जाऊ शकतो आपण, 2 दिवस कामाला जाऊ शकतो. काळं लागले बटनला, तर 2 दिवसच जाऊ शकतो आपण. माझ्या पोरीच्या दुधाचा महिन्याचा खर्च आहे 900 रुपये, बाकीचं वाईलच, बिस्किट ही, दवाखाना आहे. मग मी एवढं कुठनं करणार, कोण मला देणार आहे? आणि घरात भागवायचं, एवढी माणसं जगवायची, भाळवणे सोपं काम नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. तर चला जाऊ द्या, जे झालं ते झालं. आणि कसं असतं माहिती आहे का, झाकलेली मूठ लाखाची असते, उघडली लोकाची असते. तर मला काय तुम्ही जे बोललात कालच्या हेड्यामध्ये, मला काय त्याचा राग नाही आला, पण मी माझा उद्देश सांगायचा की मी कामात आहे म्हणून मी फोन करू शकत नाही ना, माझ्या पोरीला सुद्धा मी फोन करत नाही. मग तुम्ही तर करायचा ना. तर चला जाऊ दे, मला काय जास्त बोलायचं नाही, हेडवले मोठा होतोय. तर उद्याच्या हेड्यामध्ये बोलते, तोपर्यंत बाय बाय.